नमस्कार मित्रांनो, घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत की जे आत्तापर्यंत आपण जे पार्ट क्रिएट केले जसे की नट, बोल्ट आणि प्लेट याची आज आपण असेंब्ली करणार आहोत. तर सुरुवात करूयात. बघा, पहिल्यांदा मी स्टार्टला जातो, मेकॅनिकल डिझाईन, आणि आज मी जाणार आहे असेंब्ली डिझाईनला. तुम्ही काळजी करू नका, पार्ट डिझाईनमधले जे सगळे टूल्स आहेत आपण वन बाय वन क्रिएट करतोय. हे जे स्टार्टिंगचे लेक्चर्स आहेत त्यामध्ये तुम्ही बघत आहात की आपण ॲक्च्युअल कट्यामध्ये काय काय करू शकतो. यासाठी हा एक टोटल पहिला इंट्रोडक्शनचा चॅप्टर आहे. त्यामुळे बघा, आता मी आज असेंब्ली बघणार आहे. मी असेंब्लीमध्ये येतो. इथं बघा, हा तुम्हाला टूलबार दिसेल, प्रोडक्ट स्ट्रक्चर टूलबार, ज्याच्यामध्ये मी काय करतो, एक्झिस्टिंग कॉम्पोनंटला सिलेक्ट करतो आणि क्लिक करतो प्रोडक्टला. पहिल्यांदा मी बोल्टला क्लिक करतो. जे आपलं फोल्डर होतं ज्याच्यामध्ये आपण पार्ट सेव्ह केले होते ते फोल्डर आपोआप ओपन झालं. तुम्ही ज्या फोल्डरमध्ये फाईल सेव्ह केली असेल ते फोल्डर इथून ओपन करू शकता. तुम्हाला इथं पूर्ण ऑप्शन्स दिसतील. त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही पहिला बोल्ट पार्ट ओपन करा. दॅट्स इट, तुमचा पार्ट इथं आलेला आहे. बघा, स्पेसिफिकेशन ट्रीवरती पण तुम्हाला तो दिसतोय. असेंब्ली करताना पहिल्यांदा जो बेसिक पार्ट आहे त्याला फिक्स करून घ्या. फिक्स करण्यासाठी इथे तुम्हाला एक टूलबार दिसतोय. याचा यूज करून मी काय करतोय तर या पार्टला फिक्स करतोय. इथं ऑप्शन पण आहे फिक्स कॉम्पोनंट. क्लिक करतो फिक्स कॉम्पोनंटला आणि या बोल्टला क्लिक करतो. दॅट्स इट. बघा, इथं तुम्हाला बोल्ट फिक्स झालेलं दिसेल. त्यानंतर मी सेकंड पार्ट कॉल करणार आहे ज्याचं नाव आहे प्लेट. इथं एक्झिस्टिंग कॉम्पोनंटला क्लिक केल्यानंतर प्रोडक्टला यायचं. प्लेटला क्लिक करतो, ओके करतो. दॅट्स इट. बघा, तुमची प्लेट इथं आली आहे. पण आता सध्याला मला काय पाहिजे तर या प्लेटचा हा जो सरफेस आहे तो या बोल्टच्या या सरफेस बरोबर मॅच झालेला पाहिजे. तर मी काय करेन, इथं जो माझ्याकडे ऑप्शन आहे तो म्हणजे कॉन्टॅक्ट कन्स्टंटचा, त्याला क्लिक करेन. जे दोन सरफेसेस मॅच करायचे त्या दोन सरफेसेसना क्लिक करेन. फॉर एक्झाम्पल मी इथं पहिल्यांदा बोल्टचा लोअर सरफेस क्लिक केला आणि रोटेट करून या प्लेटचा अप्पर सरफेस क्लिक केला. बघा, इथं मला कॉन्टॅक्ट झालं तर दिसतोय, पण एक्झॅक्टली कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे दिसत नाही आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल तर इथं अपडेट या टूलला क्लिक करावं लागेल. अपडेटला मी क्लिक करतो. दॅट्स इट. परत इथं मी अजून एकदा प्लेट कॉल करतोय आणि अजून एक प्लेट इथं बोल्टच्या एंडला अटॅच करतोय. क्लिक करतो प्लेट, ओके. आता मी काय करेन, परत इथं कॉन्टॅक्ट कन्स्टंट क्लिक करेन, हा फेस, आणि आता या प्लेटचा लोअर फेस क्लिक करेन. आणि हे सगळं झाल्यानंतर मी क्लिक करेन या अपडेट टूलला. बघू शकता तुमचा जे दोन प्लेट्स आहेत ते एकमेकांना अटॅच झालेले दिसतील. मी आता काय करेन, या प्लेटला 90 डिग्रीमध्ये रोटेट करेन. त्यासाठी मी काय करेन, इथे बघा माझ्याकडं अँगल कन्स्टंट नावाचं टूल आहे, त्याला क्लिक करेन. मी सध्याला या बोल्टचा हा फेस आणि ही खालची प्लेट यांना सिलेक्ट करून मी अँगल देतोय. याचं कारण पण मी तुम्हाला नंतर सांगतो जेव्हा आपण असेंब्ली आणि ॲक्च्युअली सगळे टूल्स डिटेलमध्ये बघतोय तेव्हा. पण आत्ता ॲट दिस पोझिशन तुम्ही फक्त काय करा, जे मी स्टेप्स वापरतोय ते फक्त फॉलो करा. मी इथं अँगल कन्स्टंटला 90 डिग्री देतो आणि ओके करतो. आणि ओके झालं, फक्त अपडेट करतो. दॅट्स इट. तुमची प्लेट 90 डिग्रीमध्ये इथं रोटेट झाली तुम्हाला दिसेल. बघा कशा पद्धतीने पार्ट दिसतोय. त्यानंतर आता मी नटला कॉल करतो, क्लिक करतो एक्झिस्टिंग कॉम्पोनंटला, सेम प्रोसेस. नटला क्लिक करतो, ओपन करतो. तुमचा नट बघा कुठल्या पद्धतीने इथं लोकेट झालेला आहे. ओके. मला काय झालं आहे तर हा सरफेस वरच्या साईडला पाहिजे आणि हा सरफेस खालच्या साईडला पाहिजे. त्यासाठी मी यूज करेन मॅनिप्युलेशन टूलबारला. मॅनिप्युलेशन टूल इथं आहे, क्लिक करतो. मी आता बघा या पूर्ण नटला कुठल्याही अँगलमध्ये मूव्ह करू शकतो. सध्याला मला रोटेट करायचं 90 डिग्रीमध्ये, सो दॅट माझे ॲक्सेस बघा कुठले असेल त्यानुसार त्याला रोटेट करा. फॉर एक्झाम्पल मी रोटेटला असं केलं तर मला इथं प्रॉपर मॅनिप्युलेशन मिळून जाईल. मी एक्समध्ये त्याला रोटेट केलेलं आहे, बघू शकता तुम्ही इथे. अजून थोडं जर प्रॉपर नीट अलाइन केलं तर तुम्हाला एक मॅनिप्युलेशनचा प्रॉपर पार्ट यूज करून तुम्ही त्याला नटला कुठल्याही डायरेक्शनवर ठेवू शकता. याला मी करतो ओके. त्यानंतर हा नट या प्लेटच्या लोअर सरफेसला मी अटॅच करतो. सेम कॉन्टॅक्ट कन्स्टंटचा यूज करून क्लिक करतो लोअर सरफेस आणि या नटचा हा वाला सरफेस आणि करा अपडेट.
बघू शकता तुम्ही आता माझा नट इथं अटॅच झालेलं तुम्हाला दिसेल आणि म्हणजे टोटल असेंब्ली तुम्हाला इथे क्लिअर कट दिसेल. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्ही आज पहिल्यांदा एक पूर्ण असेंब्ली इथे क्रिएट केली. याला तुम्ही सेव्ह करू शकता, पण त्याच्या आधी सपोज मला या पार्टमध्ये काही चेंजेस करायचे. फॉर एक्झाम्पल या ह्याच्यामध्ये बोल्टमध्ये मला चेंजेस करायचे डायमेन्शन्स वगैरे, तर मी काय करेन, तर इथे येईन. इथे आल्यानंतर मी काय करेन, इथं मला बोल्ट ऑब्जेक्टमध्ये एडिट नावाचा ऑप्शन आहे, त्याला मी क्लिक करतो. त्याला क्लिक केल्यानंतर मी ओपन न्यू विंडोला येईन. बघा मी परत पार्ट डिझाईनला एंटर केलं. या बोल्टला मला कुठले डायमेन्शन चेंज करायचे तर तात्पुरतं मी हे डायमेन्शन चेंज करतो. इथं पॅड 5 mm चा होता, मी 10 mm चा करतो. प्रिव्ह्यू ओके. बघा इथं चेंज केले म्हणजे मी जे असेंब्ली आहे तिथं ऑटोमॅटिकली तिथं चेंजेस तुम्हाला होताना दिसतील. बघू शकता हे 10 mm झालेलं आहे. जर मी इथं 100 mm केलं सो दॅट विजिबल डिफरन्स होईल, त्यासाठी 100 mm करतो. बघा एवढा मोठा झाला पार्ट, तो डायरेक्टली तुमच्या प्रोडक्टमध्ये चेंज झालेला तुम्हाला दिसेल. कळतंय? सो मी इथं परत 10 mm करून घेतो, पण एवढा मोठा पार्ट मला नको आहे. 10 mm सफिशियंट आहे मला. प्रोडक्टमध्ये येतो. दॅट्स इट. बघा तुम्ही पूर्ण असेंब्ली इथं क्रिएट केली. या असेंब्लीला करतो मी सेव्ह. आपली पहिली असेंब्ली झालेली आहे. ही जस्ट डेमो म्हणून असेंब्ली आहे. ही फायनल असेंब्ली आपण म्हणू शकत नाही, ही जस्ट एक डेमो पार्ट आहे. अँड दॅट्स इट. तुमची असेंब्ली तुमच्या फोल्डरमध्ये इथं सेव्ह झालेली आहे. तुम्हाला ओपन करायचं असेल तर तो फाईल ओपनमध्ये येऊन तुम्ही इथून चेक करू शकता. चला मी चेक करतो की या कोर्समध्ये इंट्रोडक्शनमध्ये तो तुम्हाला दिसेल. दॅट्स इट.